राहुल नार्वेकर यांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये मोठ्या कौशल्यानं विधानसभेचं कामकाज हाताळलं होतं। ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबद्दलच्या वादात राहुल नार्वेकर यांची निर्णायक भूमिका होती। त्यामुळे राहुल नार्वेकर चांगलेच चर्चेत आले। त्यांच्या कुशल कामगिरीच्या पार्श्वभूमीमुळेच राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार आहे। सर्व माझ्या सहकाऱ्यांची मला साथ लाभेल आणि त्यांच्या शुभेच्छा घेत या महाराष्ट्राच्या जनतेला मी न्याय देईन असा प्रयत्न माझा सातत्याने राहील। नियमात ज्या गोष्टी असतील त्याद्वारे सगळं होईल असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। नियमों में जो तरतूद रहती है उसी के साथ संविधान में जो प्राविधान रहते हैं उन सभी का विचार करते हुए ये निर्णय लिए जाते हैं। उद्या 9 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे। विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे राहुल नार्वेकर महाराष्ट्रातले पहिले विधानसभा अध्यक्ष म्हणून नोंदवले जातील।